श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण गुरुचरित्रातील अत्यंत प्रभावी अध्याय जाणून घेणार आहोत. अनेक भक्तांचा अनुभव आहे की श्रद्धेने आणि विश्वासाने केलेल्या सेवेचं फळ आपल्याला नक्कीच मिळत राहतं. तर खरंच आपण फक्त विश्वास, श्रद्धा आणि संयम महत्त्वाचे आहेत. या गोष्टीची जोपासना केली की आपल्याला त्याचं फळ हळूहळू नक्कीच मिळत राहते. असे जे की श्रद्धेने वाचलेल्या गोष्टी मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण तर करतात, पण जीवनातल्या अडचणी देखील दूर करतात. विशेष म्हणजे गुरुचरित्रमधील 14वा हा अध्याय आणि 18वा अध्याय हे खूप प्रभावी असे 2 अध्याय आहेत, जे की आपण त्या अध्यायाचे पठण केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातले सर्व अडचणी दारिद्र्य दूर होते. तर गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामधील 2 अध्यायाचे पठण नित्यनेमाने दररोज केले तर सर्व जीवनातील दुःख, संकटे आणि मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होतात. तर या अध्यायात एक भक्त आपल्या जीवनातले दुःख, संकटे आणि मनातल्या इच्छा घेऊनच गुरूंच्या चरणी येतो. त्याला गुरूंवर पूर्ण विश्वास असतो. गुरु त्याला श्रद्धा, संयम आणि भक्तीचा मार्ग दाखवतात. भक्त गुरूच्या आज्ञेचे पालन करतो. काही काळानंतर त्याच्या जीवनातल्या अडचणी दूर होऊ लागतात आणि त्याची मनोकामना पूर्ण होते. या कथेतून हे स्पष्ट होते की गुरूची कृपा मिळवण्यासाठी निस्वार्थी भक्ती आणि दृढ विश्वास आवश्यक आहे. तर हे 2 अध्याय खरंच खूप प्रभावी आहेत. नित्यनेमाने दररोज या अध्यायाचे पठण नक्की करावे. जर तुम्हाला दररोज या अध्यायाचे पठण करणं शक्य होत नसेल तर गुरुवारी या अध्यायाचे पठण 2 अध्यायाचे पठण आवर्जून नक्की करावा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख, दारिद्र्य आणि अडचणी तर असतात, पण आपली भावना, श्रद्धा आणि विश्वास कुठेतरी ठेवावा लागतो. म्हणून आपण आपला विश्वास, श्रद्धा आणि संयम आपल्या गुरूंवर ठेवावी. हळूहळू स्वामी सेवेत यावे. गुरुचरित्र हा अत्यंत प्रभावी आणि पवित्र ग्रंथ मानला जातो. या अध्यायाचे पठण केल्याने सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होतात. म्हणून ही छोटीशी सेवा दर गुरुवारी नक्की करावी. हळूहळू तुम्हाला जे काही तुमचे नवस असतील ते पूर्ण होण्यास मदत होईल आणि दुःख, दारिद्र्य कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. गुरुवार हा दत्तगुरूंचा आवडतीचा दिवस आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप नक्की करावा. मन शांत होते आणि आपल्याला जी आपली भक्ती आहे ती वाढत जाते. भक्ती भाव वाढत जातो. काही भक्तांना प्रश्न पडतो की कोणता अध्याय सर्वात प्रभावी आहे. तसं तर गुरुचरित्राचा पूर्ण पारायण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं, पण त्याचे काही नियम आहेत जे आपले पालन करणं दररोज नित्यनेमाने शक्य नाही. म्हणून आपण गुरुचरित्रामधले 2 अध्यायाचे पठण नक्की करावे. त्याचे सुद्धा आपल्याला 14 आणि 18व्या अध्यायाचे सेपरेट पुस्तक म्हणजे ग्रंथाचं पुस्तक आपल्याला मिळतं आणि त्याच अध्यायाचे पठण आपल्याला दररोज नित्यनियमाने नाही शक्य झालं तर गुरुवारी नक्की करायचं आहे. आपण हा ग्रंथ वाचत असताना गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवा. संकटातही कधीही श्रद्धा सोडू नका. गुरूची आज्ञा पाळल्याने जीवनातली सकारात्मक बदल हळूहळू नक्की घडून येतात. भक्ती आणि संयम याचे फळ कधी ना कधीतरी आपल्याला नक्कीच मिळत राहते. घरातली नकारात्मकता दूर निघून जाते, मनाला शांती मिळते, अडचणीवर मात करण्याची शक्ती आपल्याला नक्कीच मिळत राहते. गुरुकृपाचा अनुभव येतो. मनोकामना पूर्ण होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत राहते. केल्याने सर्व गोष्टी साध्य होत असतात, पण आपल्यामध्ये ते करण्याची ताकद ठेवावी आणि केलेल्या सेवेचं फळ आणि ते मिळण्यासाठी आपल्याकडे संयम असावा. भक्ती, संयम हे श्रद्धा, विश्वास ह्या गोष्टी सेवा करत असताना खरंच खूप महत्त्वपूर्ण आहेत. आज सेवा केली आणि उद्या त्याचं फळ मिळेल अशी श्रद्धा कधीही तुम्ही ठेवू नका. श्रद्धा, विश्वास हे सर्व गोष्टी सेवेचे आहेत, पण त्याच्यासाठी संयम हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही सातत्य सेवेमध्ये ठेवा. एक दिवस नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळून जाईल. गुरुचरित्र हा ग्रंथ खरंच खूप प्रभावी आहे आणि आपल्याला श्रद्धा, भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवतो. अध्याय 14 आपल्या गुरूंवरील विश्वास किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला शिकवतो. आपला नवस पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्र या ग्रंथातले 14 आणि 18वे अध्यायाचे पठण नक्की करावे. नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.